माझे नाव दीपिका तानाजी अंदाडे। मी शहापूर येथे राहते। सम्यक प्रबोधन संघ संचलित भीमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहापूर मुंबई विद्यापीठाशी संलग्न राष्ट्रीय सेवा योजना NSS कॅम्प। आज आमच्या कॅम्पचा तिसरा दिवस। पहिल्या दिवशी आम्हाला जेव्हा आम्ही कॅम्पमध्ये आलो तेव्हा आम्हाला फक्त सांगण्यात आलं कॅम्प नक्की असा असतो, पण त्याच्यामध्ये नक्की काय केलं जाते हे आम्हाला याची काहीच माहिती नव्हती। त्याच्यामध्ये असे सेशन असणार आहे ते पण आम्हाला माहिती नव्हतं। त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आमचा सेशन झाला, तो आम्हाला आवडला। त्याच्यानंतर सुशील सरांचा आमच्या कॅम्पच्या तिसऱ्या दिवशी सुशील सरांचा आमच्या कॅम्पमध्ये सेशन झाला। तो सेशन आम्हाला खूपच आवडला, कारण आम्हाला माहिती नव्हतं का नक्की सेशन असा पण असणार आहे। सेशन बोलला म्हणजे तो बोरिंग बसला ना तर मग कोणाला नको, हा सेशनच नसल्यावर ऐकायला असं बोरिंग वाटतं, नको किती वेळ सांगत बसणार तेच। पण ह्या सरांचा सेशन असा होता का तो एंटरटेनमेंट करणारा होता प्रत्येकाला। कोणाला असं बोरिंग वाटणार नाही का हा सेशन घेतलाय फक्त सर बोलूनच झालं होती, पण सर तसे नव्हते। सर ना ते बोलण्याबरोबरच ना सर एंटरटेन पण करत होते मुलांना। म्हणजे त्या सेशनमुळे फक्त बोलायचं कसं हे सांगत नव्हते, तर त्या सेशनमध्ये सरांनी आमच्या खूप साऱ्या गेम घेतल्या। त्याच्यामध्ये फर्स्ट गेम त्यांनी घेतली होती का त्यांना माइंड चेक करायचा होता की किती कोणाच्या काय लक्षात राहतं ते बघायचं होतं। तर त्याच्यासाठी त्यांनी पहिला चिठ्ठ्या प्रत्येकाच्या हातात दिल्या। त्याच्यानंतर आमचे गट पडले, ते चिठ्ठ्यांचे गट पुढे आले। त्याच्यानंतर त्यांनी एक वाक्य बोलायला सांगितलं। ते वाक्य अतिशयोक्तीपणाचं बोलायचं होतं। ते एखादी छोटी गोष्ट आहे पण ती मोठी असते असं ते सांगायचं होतं। म्हणजे ती छोटीच आहे पण तिचा असं आपल्याला कृती दाखवताना मोठी दाखवायची होती। त्याच्यामध्ये बरेच जण चुकली, पण त्याचा कॉन्सन्ट्रेट आपल्या माइंडवर व्यवस्थित होता ना, तो व्यवस्थित करत होता ती गोष्ट। आणि शेवटपर्यंत त्यातले 2 राहिले पण होते। त्याच्यातून एक विनर निवडण्यात आला। तो गेम पण सर्वांना खूप आवडला। आमच्या लाईफमध्ये असा गेम कधीच झाला नव्हता, आम्हाला माहिती पण नव्हतं। आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झाला पण असे गेम आमच्यात कधीच घेतले नव्हते। तो गेम या सरांनी घेतला, त्यामुळे काहीतरी वेगळा कॅम्पमध्ये असते। हा सेशनमध्ये काहीतरी नवीन आम्हाला बघायला भेटले। आणि आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होतात, त्याच्यामध्ये कधीच कोणी नाचायला बघत नाही। सांगितले ना का डान्स करा, डान्स घ्या, कधीच कोणच नाही। या सरांनी फक्त एकदा सांगितलं मुलांना आपल्याला डान्स करायचे। प्रत्येक जण ज्याच्या जागेवरती बसला, उभा राहिला आणि डान्स करायला जसे सर होतात तसंच त्यांनी स्टेप करायला सुरुवात केली। याच्या आधी आम्ही ओरडून सांगत होतो मुलांना डान्स करा, कधीच डान्स केला नाही। पण सरांनी आज एकदा सांगितलं सगळ्यांनी डान्स करायला सुरुवात केली आणि तो सगळ्यांना परफेक्ट जमला पण। त्यामुळे आम्हाला आज समजला का मुलं खरंच सरांनी करून दाखवलं जे आमच्या मुलांमध्ये झालं नव्हतं। आम्ही सांगून पण ते प्रत्येक वेळेला असेच बोलायचे का आम्हाला डान्स येत नाही, पण एखाद्याची जर खरंच करायची इच्छा असेल ना तर ती होऊ शकते। यामधनं मला एकच समजलं का फक्त मुलं सांगतात का आम्हाला ही गोष्ट येत नाही, ती गोष्ट येत नाही, ही गोष्ट ती गोष्ट येत नाही, पण या सरांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली कशी करायची आणि ती आम्ही करून पण दाखवली। या सरांमुळे आम्हाला स्टेज डेअरिंग आलं की नक्की स्टेज समोर कसं जायचं म्हणून। आणि आम्हाला माहिती नव्हतं का स्टेज समोर आल्यानंतर नक्की काय बोलायचं। सरांनी आल्यानंतर आम्हाला एकच बोलले का तुमची फक्त ओळख करून द्या। ते पण आम्हाला व्यवस्थित जमत नव्हते, तर गेलं ना अशी भीती वाटायची नको स्टेज समोर जायचं म्हणजे आपलं आणि स्टेजचं पटत नाही। पण ज्याला कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं, आम्ही कॉलेजमध्ये कधी बघितलं नव्हतं की तो समोर येऊन काहीतरी शब्द बोलेल म्हणून, पण तो मुलगा पण बोलून दाखवला आणि त्या मुलीने पण बोलून दाखवला। खरंच सर तुमच्यामुळे आमची मुलं बोलायला लागली आणि कदाचित हे प्रमाण वाढेल असं मला वाटतं। जय हिंद सर।